नमस्कार, बीआर कट्ट्यामध्ये मी अभिषेक आदेप्पा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय। आज आपल्या बीआर कट्ट्यावर आलेले आहेत राजकारणातील अतिशय महत्त्वाचं नेतृत्व, ते म्हणजे राजकारणामध्ये आपली स्वच्छ प्रतिमा असणारे आणि ज्यांना सोलापूरकरांनी एकदा नाही दोनदा नाही तर तब्बल 3 वेळा विधानसभेत काम करण्याची संधी दिलेली आहे आणि ते आपल्या सध्या सोलापूरचे पालकमंत्री म्हणून काम करतायत। आज आपल्या स्टुडिओमध्ये बीआर कट्ट्यावर आलेले आहेत पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक। सर, तुमचं स्वागत आहे या चर्चेमध्ये। या चर्चेमध्ये आपण बीआर कट्ट्यामध्ये सर्वसामान्यांमधले प्रश्न हे पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार आहोत। पहिल्या प्रश्नाची सुरुवात करूयात आपल्या बीआर न्यूज चॅनलचे संचालक तथा संपादक मनीष केत सरांपासून। मालक, आपल्या राजकारणाची सुरुवात कधी आणि कशी झाली? माझ्या राजकारणाची सुरुवात, मी राजकारणात एक कार्यकर्ता म्हणून मी या अगोदरचे नगरसेवक रामचंद्रजी जन्नो, उमेश आडम यांच्याबरोबर दोस्ती झाली आणि त्यांच्याबरोबर मी भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्याबरोबर कधीतरी मी असं पार्टीच्या कामात येत होतो आणि त्याच्यानंतरनं माझं ओळख हे आपले माजी आमदार वल्लाळसाहेबाबरोबर झालं आणि त्यांच्यामुळे या राजकारणात थोडं येण्याची गती वाढली। त्यामुळे राजकारणातले इतर अनेक नेते लोक आहेत, देशपांडे असू द्या किंवा मेंगजे असू द्या, या अनेक लोक आहेत, राम तडवळकर सारखे आमचे जुने मित्र आहेत तिथं आमच्यातले, ह्या सगळ्यांच्या संपर्कामुळे मी या भारतीय जनता पक्षामध्ये जास्त काम करायला सुरुवात केलं। कोणतेही राजकीय वारस नसताना आपण सुरुवातीला निवडणूक लढवली, त्यावेळी कोणकोणत्या अडचणी आल्यात? राजकीय वारस नव्हतं हे असं न म्हणण्यापेक्षा आम्ही या सोलापूर शहरात पूर्वी आमच्या देशमुख घराण्यामुळं थोडं बहुत लोकांचे सगळ्यांचे ओळखी होते, त्यांचे म्हणजे लोकांचं आमच्याशी संबंध होते आणि या होत असताना समाजामध्ये सामाजिक काम करत असताना मी राजकारणात पहिल्यांदा मी नगरसेवकाचं तिकीट मागितलं होतं। मला त्यावेळी पार्टीने नाकारलं तिकीट आणि मला तिकीट मिळू शकलं नाही, पण मी तिकीट महानगरपालिकेत मी नगरसेवकाचं तिकीट नाही मिळालं म्हणून मी सोडलं नाही, मी संघर्ष करत राहिलो पार्टीत आणि पार्टीत एक कार्यकर्ता म्हणून चांगलं काम केल्यामुळं पार्टी मला पहिल्यांदा सरचिटणीस केलं पार्टीचं, नंतर अध्यक्षपद दिलं, मग नंतर मला तिकीट दिलं, आमदारकीचं तिकीट दिलं। नाही, आमदार झालात सुरुवातीला, त्यावेळी कोणत्या अडचणी आल्यात? नाही, नवीन आमदार अगोदरचे आमदार पूर्वीचे माजी आमदार असताना नवीन कार्यकर्त्याला तिकीट देणं पार्टीला थोडं पार्टीने दिलं वरच्या लोकांनी, पण खालच्या इथं स्वीकारणं त्या नेत्या लोकांना थोडं अडचण होत असते। पार्टीतल्या काही लोक मला तिकीट मिळाल्यावर काही अडचणी निर्माण झाल्या माजी आमदारांच्या यांच्या, पण त्या सगळ्यांनी पण कार्यकर्त्यांचं ज्या आमच्या भारतीय जनता पक्षात कार्यकर्ता जो आहे तो मेन फाउंडर पार्टीचा आहे, तो कार्यकर्ते माझ्या पाठीमागे राहिल्यामुळे मला कुठली अडचण भासली नाही। 3 वेळा आमदार आणि आता मंत्री, ह्या काळात कोणकोणती विकास कामं केली? या सोलापूर शहरातल्या मी पहिल्यांदा 2 वेळा आमदार झालो तेव्हा माझ्या भारतीय जनता पक्षाची सत्ता नव्हतं, पण बाया असताना आपल्या या विधानसभेत या सोलापूर शहराबद्दल अनेक प्रश्न मी उपस्थित केलेले आहेत त्यावेळचे आणि त्याच्यानंतरनं त्यावेळी विकासाचं काम करावं म्हणलं तर त्यावेळी निधीचं कमतरता आम्हाला विरोधी पक्षाचे आमदार म्हणून फार मोठ्या प्रमाणात होतं। पण मी ज्या भागातून पहिल्यांदा निवडून आलो गावठाण एरिया होतं शहर उत्तरचं, नंतर दुसऱ्यांदा जेव्हा निवडून आलो तेव्हा हद्दवाढचा भाग जवळपास निम्म्याच्या वर हद्दवाढचा भाग आला। त्या हद्दवाढ भागामध्ये ज्या 25-25 वर्षापासून तिथले मूलभूत सुविधापासून वंचित होते त्या कामाला मी पहिल्यांदा सुरुवात केलं आणि आज तुम्ही बघितलं तर त्या हद्दवाढ भागामध्ये फार मोठं परिवर्तन तिथं झालेलं आहे। तिथल्या लोकांना ड्रेनेज नव्हतं किंवा पिण्याचा पाण्याचा प्रश्न होता, रस्त्याचा प्रश्न होता, या सगळ्या गोष्टी आपण या सोडीनं गेले 5 वर्ष झालं हद्दवाढ भागाचं मी काम करण्यात सातत्यानं करत राहिलो आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की तिथले लोक आता समाधानी आहेत माझ्या। अंदाजे किती कोटी निधी खर्च करण्यात आला? त्यावेळी आमदारकीला फक्त वर्षाला 2 कोटी रुपये, पहिल्या सुरुवातीला मला 70 लाख होतं, नंतर वाढत 2 कोटी रुपयेपर्यंत आले, पण 2 कोटी रुपये करत असताना मी इतर निधीही मी विरोधी पक्षाचा आमदार असताना मागण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी मिळाला नाही। पण अलीकडे जेव्हा सत्ता आलं तेव्हापासून मी जवळपास या माझ्या मतदारसंघ सोडून या शहरासाठी अनेक कोट्यावधी रुपयाचं मी आता आणलेलं आहे। जवळपास मला असं वाटतं की ह्या 2 वर्षात जवळपास 40 ते 50 कोटी रुपयाचं काम आता माझ्या मतदारसंघात होत आहेत आणि चालू आहे। राजकारणात काम करत असताना देखील तुम्ही स्वस्तिक प्रतिष्ठान म्हणून एक प्रतिष्ठान काढलेलं आहे, त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोणकोणती विकास कामे केली जातात? नाही, राजकारणात काम करायच्या अगोदर मी
राष्ट्र तेज अटल बिहारी वाजपेयी म्हणून प्रतिष्ठान होतं, त्या प्रतिष्ठानचं काम करत होतं. त्या प्रतिष्ठानात काम करत करत स्वस्तिक प्रतिष्ठान नावाची एक प्रतिष्ठान काढली गेलेली. अनेक लोक त्याच्यात काम करत असतात. त्या प्रतिष्ठानमध्ये काम करत असताना सामाजिक कामं एक सोबत राहावं, त्या निमित्तानं सर्वसामान्य माणसाचं गरजा ज्या असतात त्या मूलभूत गरजा सोडविण्याचं काम सातत्यानं त्या स्वस्तिक प्रतिष्ठानच्या मार्फत होत असतो. किंवा कुठल्या तरी आरोग्य शिबिर भरणं, लग्न लावणं किंवा अनेक कामं असं असतात की जे समाजातलं आपण राजकारणात असलं तरी एखादी टीम आपल्याबरोबर जोडी आपल्यासोबत राजकारणात आपल्याबरोबर राहावं म्हणून स्वस्तिक प्रतिष्ठानच्या मार्फत ती टीम जोडली गेलेली आहे. मंत्री झाल्यानंतर विजयकुमार देशमुख यांच्यामध्ये बदल झाला असं काही कार्यकर्ते बोलतात. मंत्री झाल्यावर आता मी पालकमंत्री असल्यामुळे जिल्ह्यातले अनेक लोक माझ्याबरोबर असतात. मी पूर्वी फक्त आमदार होतो, शहरांच्या सोबत राहत होतो, फिरत होतो, त्यांच्याबरोबर बसत होतो, उठत होतो. पण आता माझ्या ऑफिसमध्ये तुम्ही आला तर जिल्ह्यातले सगळे आलेले असतात किंवा या इथल्या सोलापूर शहरातलेही अनेक लोक आलेले असतात की त्यांचे स्वतःचे वैयक्तिक काम मी त्यांना कार्यकर्त्यांना वेळ देऊ शकेना. खरं आहे त्या. आणि त्या वेळ न दिल्यामुळे त्यांना असं वाटतं की आता आपला आमदार आपल्यापासून लांब चालले, वेळ देणार असं त्यांना वाटतंय. पण लोकांच्या कामं करत तर माझं स्वतःचं वैयक्तिक माझ्या जीवनात बघितलं तर सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत फक्त सामाजिक काम करणं किंवा राजकारणातच माझा वेळ जातो. आणि त्या वेळेत जेवढा वेळ मी आपल्या या माझ्या ज्या कार्यकर्त्यांना देऊ शकतो मी ते वेळ देण्याचा प्रयत्न करतो. या रंगलेल्या चर्चेमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, तोपर्यंत पाहत राहा BR न्यूज. Hey youth, don't wait for change. If you want the change, then be the change. Hey youth, don't you wait for change. If you want the change, then be the change. चल youth, अब घर से निकल. 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 ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहताय BR कट्टा आणि आज आपल्या कट्ट्यावर आलेले आहेत पालकमंत्री विजयकुमार देशमुख. ब्रेक नंतर आता पुन्हा आपण मनीष सरांकडे वळूयात, त्यांच्यापासून सुरुवात करूयात. देशमुखांच्या रूपानं सोलापूरला 2 मंत्रिपदे मिळाली, पण 2 देशमुखांच्या वादामुळे शहराचं आणि पक्षाचं नुकसान होतंय असं वाटत नाही का? नाही, असं काय वाद आमच्यात नाही आहे. असं हा मीडियावाल्यांनी वाद वाढवत. मला असं वाटतं की कधी आम्ही माझ्या कामात त्यांनी अडथळा आणलं नाही किंवा त्यांच्या कामात मी अडथळा आणलो नाही. त्यांनी त्यांच्या मतदारसंघात काम करतात, मी माझ्या मतदारसंघात काम करत असताना या सोलापूर शहराचा विकास व्हावा म्हणून दोघांचंही ध्येय एकच असतो. आणि हे करत असताना त्यांनी कधी मला अडथळा आणलं किंवा माझ्या कामात कुठेतरी विघ्न निर्माण केलं असं मला कधी वाटलं नाही. दोघं एकत्र जर आलात विकास अधिक होईल असं वाटतं अनेकांना. गेल्या 2-2.5 वर्षात अनेक विकासाची कामं या सोलापूर जिल्ह्यासाठी सोलापूरसाठी आम्ही आणलेले आहेत. आणि त्या मला असं वाटतं की गेल्या 40 वर्षापासून कधी सोलापूर शहराला एवढे विकासाचे कामं किंवा आपण नवीन नवीन योजना जे आणत आहोत किंवा आमच्या सरकारने जे योजना जाहीर करतात ते पहिल्यांदा सोलापूर शहराला मिळवण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो आणि ते मिळत आहेत. गेल्या वर्षी गड्डा यात्रेत वाद निर्माण झाला होता, सिद्धेश्वर यात्रेत, प्रशासन आणि पंच कमिटीमध्ये. त्यावेळेस तुम्हाला सुद्धा आंदोलन करावं लागलं होतं. गेल्या वर्षी जे जिल्हा अधिकारी होते त्यांना मी पालकमंत्री या नात्यानं त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की बाबा हे वाद वाढवू नका. हा सर्व या सोलापूर जिल्ह्यात नाही तर आजूबाजूच्या ग्रामीण भागातल्या ज्या कर्नाटक असू द्या आंध्रातले लोक इथं या सोलापूर सिद्धारामेश्वरची एक भावना त्यांच्या मनात असतो आणि त्या यात्रेला येत असतात. यात्रेला आपण विरोध करू नये असं मी त्यांना सांगितलं होतं. आणि जे कायदेशीर ज्या नियमाने आपल्याला जे करायचं आहे तुम्ही त्यांच्याशी समन्वयाने बसून करून घ्यावं. पण त्यांनी तो ऐकले नाहीत. त्यामुळे त्या जिल्हाधिकाऱ्याच्या विरोध एखादी मोर्चा निघालं. पण सर्वसामान्य माणसाने जेव्हा एखाद्या
गोष्टीसाठी सगळ्या तळापासून लोक एकत्र येतात, त्यावेळी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याबरोबर राहणं गरजेचं असतो आणि त्यामुळे मी त्यांच्याबरोबर राहिलं आणि नंतरनं तो प्रश्न मुख्यमंत्र्याकडे नेऊन सोडविण्याचा प्रयत्न करून सोडून घेतला. आपली साधी राहणी आणि मितभाषी जो स्वभाव आहे त्याच्यामुळं तुम्ही कामं करो अथवा न करो पण तुम्ही विजयी होता अशी चर्चा आहे किंवा असं बोललं जाते, त्याबद्दल काय सांगाल? नाही, मी काम करत नाही असं तुमचं म्हणणं चुकीचं आहे. काम मी सांगितलं की पूर्वी आमच्याकडे सत्ता नव्हतं, पण या सत्ता आणल्यापासून या सोलापूर जिल्ह्यासाठी अनेक कामं आम्ही या सोलापूर जिल्ह्यासाठी आणलेलं आहे. आपल्याला माहीत आहे की आपल्या सोलापूर शहरासाठी आम्ही एक फ्लायओव्हर आणलं, जवळपास 1200 कोटी रुपयासाठी एक फ्लायओव्हर आणलेलं आहे, त्याचंही काम चालू झालेलं आहे. एवढंच नाही तर या बस या महाराष्ट्र शासनाने जे नवीन योजना काढली बसपोर्टची योजना, ती योजना आपल्या फक्त 13 जिल्ह्यात आपल्याला मिळाले, 13 बस स्टँडला मिळाले, पण त्यातलं 13 मधले या राज्यातलं सोलापूर शहराला आपण मिळवून घेतलं. एवढंच नाही तर गारमेंट पार्क आपण या सोलापूर शहरासाठी मंजूर करून घेतले. असे अनेक योजना आहेत. ते आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी या सोलापूर शहरात जेव्हा माझ्या मतदारसंघात फिरत होतो त्यावेळी माझ्या मतदारसंघातले माता बहिणीचं असं म्हणणं होतं की तुम्ही विकास करू नका, पण आमच्या इथं राहणाऱ्या बेडी घरकुल असू द्या किंवा अनेक ठिकाणी घोंगडे असू द्या, तुम्ही शिंदी व्यवसाय बंद करा, जेणेकरून आमचेच घरं उद्ध्वस्त व्हायला आहेत. मी जेव्हा माझ्याकडे उत्पादन शुल्क राज्यमंत्री मिळालं, मी पहिल्यांदा आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांना मागणी केलं की शिंदी हा आपल्याला राज्याला जवळपास 25 ते 50 कोटी रुपये उत्पन्न मिळत असेल तरी त्याच्याने अनेक घरं, हजारो लाखो घरं बर्बाद होत चाललेले आहेत. साहेब, तुम्ही ते बंद करायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी ते मान्य केलं आणि ताबडतोब शिंदी हा फक्त सोलापूरला नाही तर राज्याकडे सगळीकडे नियम लागू केलं की शिंदीचा हा व्यवसाय बंद व्हायला पाहिजे. त्याला कडक नियम लावलेले आहेत. त्यामुळं हा व्यवसाय आता जास्त मोठ्या प्रमाणात होण्याने अनेक लोकांचे घरं वाचतील. एवढंच नाही तर या सोलापूर शहरात ज्या 2 नंबर धंदे चालू होतं, मटका असू द्या, दारू धंदे असू द्या, मी माननीय मुख्यमंत्र्याकडनं एक चांगले अधिकारी इथं पोलीस अधिकारी चांगले असायला पाहिजे किंवा इथले कलेक्टर चांगले असायला पाहिजे, ह्यासाठी सातत्यानं किंवा SP चांगला असायला पाहिजे जिल्ह्यासाठी, यासाठी सातत्यानं पाठपुरावा करून चांगले अधिकारी आणलं आणि आज तुम्हाला सोलापूर शहरातलं जवळपास मी 100% म्हणत नाही, जवळपास 90% का होईना या सगळ्या 2 नंबर जो व्यवसाय तो व्यवसाय बंद झाल्यासारखं वाटतंय. असं अनेक कामं आहेत ज्या कामामुळे लाखो रुपयाची निधी, कोट्यवधी रुपयाची निधी आज सोलापूर शहरातलं तुम्ही पूर्वीचंही तुम्ही सरकार असताना रस्ते बघितलं असेल, आज तुम्ही सोलापूर शहरातले रस्ते बघा किंवा माझ्या भागात बेडी घरकुलचे बघा किंवा शिळगी भागातले रस्ते बघा, सगळीकडे रस्ता आणि चकाचक सोलापूर सुंदर व्हावं यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत असतो आणि या सोलापूर शहराचा स्मार्ट सिटीमध्ये नंबर लागावं म्हणून मुख्यमंत्र्यांकडे सातत्यानं आम्ही आग्रह धरल्यामुळं स्मार्ट सिटीमध्ये आपलंही नंबर या सोलापूर शहरासाठी लागलं. असे अनेक कामं ज्या कामाला मी सातत्यानं पाठपुरावा करून काम करून घेत असतो. एवढं नाही, सोलापुरात सुरक्षता रक्षकचा जो ऑफिस होतं हे आपलं पूर्वी सांगलीला होतं. कुठलंही काम सुरक्षा रक्षकाचं काम करायचं असेल तर सांगलीला जावं लागत होतं. आता आपण सोलापूर शहरासाठी वेगळी करून घेतलेलं आहे, कारण मी कामगार राज्यमंत्री असल्यामुळे त्याचंही ऑफिस सोलापूरला आणलं, त्याचंही काम सुरुवातही सुरू झालं. पासपोर्ट ऑफिस आपल्याला माहिती आहे गेल्या अनेक वर्षापासून मागणी होतं, आपल्याला काम पासपोर्ट पाहिजे असं पुण्याला जावं लागत होतं, आता तेही ऑफिस सोलापूरला. असे अनेक जे कामं 40 वर्षापासून करू शकले नाही त्या आमच्या विरोधी पक्षाने, पण आम्ही ते कामं गेल्या 2-2.5 वर्षात ते करण्याचा प्रयत्न करत आहे. विजय देशमुखांकडे कोणतेच कार्यकर्ते टिकत नाहीत असं बोललं जातं. कार्यकर्त्याशिवाय आमदार 3-3दा होऊ शकत नाही साहेब. शेवटी कार्यकर्ता, मी मगाशी म्हणलं ह्या पार्टीचा फाउंडरच कार्यकर्ता आहे. मी कार्यकर्ता म्हणूनच या पार्टीत काम करायला लागलो. मी गेले अनेक वर्ष काम केल्यानंतर पार्टी माझं काम बघून मला दिलेलं आहे. माझ्याबरोबर सातत्यानं काम कार्यकर्तेच असतात, त्यामुळं असं काही काही कार्यकर्ते इकडून तिकडे जातात असं वाटतं. नाही, कुठं केलं तरी पार्टीचं राहतात ना, पार्टी सोडून तरी इकडं तिकडं जात नाही. सर, सोलापूरचं सध्या पालकमंत्रीपद आपल्याकडे आहे, पण प्रशासनावर म्हणावी तशी पकड आपली दिसत नाही असं बोललं जातं, त्याबद्दल काय म्हणाल? नाही, प्रशासनावर पकड म्हणजे मला काय कळत नाही. मला असं लोकांना असं वाटतं की रोज उठून आपल्या घरी कलेक्टर यावं किंवा SP यावं किंवा CPने यावं आणि आपल्याला सॅल्यूट मारावं म्हणजे प्रशासनाला कडक आपण
पकड आहे असं म्हणता येणार नाही. प्रशासन त्यांचं काम करत आहे, पालकमंत्री म्हणून मी माझं काम करत असतो. कुठलं काम अडलं तर मी त्यांना बोलून घेतो किंवा त्यांच्याशी मीटिंग करून ते सोडविण्याचा सातत्यानं प्रयत्न करतो. मी मगाशी सांगितलं, मी पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांना सांगितलं की माझ्याकडे देत असताना चांगले अधिकारी द्या. त्यामुळे या सोलापूर शहरात कुठंतरी ज्या गेल्या अनेक वर्षापासून गुंडगिरी, दादागिरी किंवा अवैध धंदे, 2 नंबर धंदे या सगळ्या आळा बसेल ते घालण्याचा प्रयत्न इथल्या अधिकाऱ्यांनी किंवा इथल्या प्रशासनाने चांगलं काम करत असताना मी त्यांच्यावर पकड धरणं किंवा त्यांना येऊन रोज बोलविणं हे चुकीचं आहे. त्यांचं काम त्यांना करू द्यावं, माझं काम मी करत असतो. नक्कीच आपण संयमी नेतृत्व पालकमंत्र्यांबाबत उगाचच बोललेलं नाही. प्रश्नांचा भडीमार हा कशा पद्धतीचा जरी असला तर संयमानं आणि शांततेनं उत्तर हे पालकमंत्र्यांचं वैशिष्ट्य आहे. या रंगलेल्या चर्चेमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत रहा BR कट्टा. Hey youth, don't wait for change. If you want the change, then be the change. Hey youth, don't you wait for change. If you want the change, then be the change. Look at the Gideon. चल youth, अब घर से निकल. 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 ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या BR कट्टामध्ये आलेले आहेत पालकमंत्री विजयकुमार देशमुख. आपल्या प्रत्येक प्रश्नांचं, जनतेच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर हे आपल्याला ते अतिशय समर्पकपणे देताना दिसून येत आहेत. आता वळूयात पुढच्या प्रश्नाकडे मनीष सरांपासून. सुशील कुमार शिंदे साहेबांना आपण लोकसभेला आणि शिंदे साहेब आपल्याला विधानसभेला छुपी मदत करतात अशी चर्चा आहे. नाही, सुशीलकुमार शिंदेंना मी छुपी मदत करण्याचं काही कारण नाही आहे. कारण भारतीय जनता पक्षाचे आता खासदार बनसोडे साहेब निवडून आलेले. आपण बघितलं असताना विधानसभेच्या त्यांच्या निवडणुकीच्या वेळी माझ्या विधानसभेमधून त्यांना भरघोस मताने मी त्यांना मिळवून दिलं आणि त्यांचं मला असं वाटतं की त्यावेळी शहराचा पूर्ण त्या निवडणुकीची जबाबदारी माझ्यावरच होती आणि शहरातनं सगळ्या स्तरावरनं त्यांना त्या निवडणुकीत त्यांना बनसोडे यांना जास्तीत जास्त मिळवून देण्यासाठी सातत्यानं आम्ही प्रयत्न केलं आणि त्यांना मिळालं. मी शिंदेसाहेबांना मला असं वाटतं वर्षांना एकदा किंवा 2दाच भेटत असतो. त्यामुळे शिंदेसाहेबाचा माझं जास्त संबंध कधी आलं नाही. आलं तरी कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये स्टेजवरच भेटतात. त्यामुळे आणि वैयक्तिक मी कधी जाऊन त्यांना कधी भेटलो नाही. त्यांच्याकडं छुपी मदत करण्याची काय मला गरज नाही. मी पार्टीचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणूनच मला पार्टीने मला तिकीट दिलं आणि मला एवढं पार्टीचे एवढे 3 वेळा मला तिकीट दिलं, राज्यमंत्री केलं. हे सगळं माझ्या प्रामाणिकपणाचंच मला असं फळ आहे असं मला असं वाटतं. सर, तुम्ही मितभाषी आहात. मोठ्या प्रमाणात सोलापुरातले लोक तुमच्या पाठीशी उभे आहेत. ते निवडणुकीच्या माध्यमातून दिसून आलेलं आहे. मात्र एक गट असतो तो सातत्याने तुमच्या विरोधात असतो. तो खरंच दुखावला जातो का ऐन निवडणुकीच्या तोंडावर तुमची ती राजकीय खेळी असते? नाही, आपण आता माझ्यापेक्षा जास्त आपल्याला माहीत आहे मीडियावाल्यांना की ते गट कुणाला किती दुखितात काय दुखितात. पण मी कुठलंही गटबद्दल मी कधी काय बोलू इच्छित नाही. कारण मला माहीत आहे प्रत्येक पक्षात गटबाजी हा असतोच. माझ्याही पक्षात गटबाजी असते. पण ते कितीही रागात आले, जो तिकीट मिळणार जेव्हा तिकिटाचं वाटप सुरू होतं तिकीट मिळण्यापर्यंत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तिकीट मिळणंच हे अवघड असतंय. आणि ते मिळवण्यासाठी प्रत्येकजण असं म्हणत असते मी गेले अनेक वर्षापासून पार्टीत काम केलो, मलाही तिकीट मिळायला पाहिजे. यासाठी ते कुठं ना कुठं आपल्याला त्रास देत असतात किंवा त्यांनाही इच्छा असतो तिकीट मिळण्यासाठी. त्या आपल्याला असं वाटतं की त्यांनी आपल्याला त्रास द्यायला आले, पण त्यांना असं वाटत असतं की मी माझ्यासाठी तिकीट मागायला आलो. या सगळ्या थोडं होत असतो. पण निवडणुका जेव्हा लागतात ते शेवटी आपल्याबरोबर राहतात आणि आमच्या भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी आमच्याबरोबर काम केलेलं आहे. भाजपाची सत्ता असून सुद्धा भाजप कार्यकर्त्यांची कामं होत नाहीत अशी ओरड आहे.
नाही, भारतीय जनता पक्षात सत्ता येऊनच 2 वर्ष झालं, त्यामुळं थोडं बहुत लोकांचे झालेही नसतील, पण जेवढं प्रयत्न आहे तेवढं भारतीय जनता पक्षाचं कार्यकर्त्याला किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यालाच अजून माहीत नाही की कामं काय होतात या सत्ता आल्यावर आणि ते समजून घ्यायला थोडं वेळ लागला असेल, पण आता सध्याला सगळ्या कार्यकर्त्यांना कुणाचं असं मला वाटत नाही की कामं होईनात. आम्ही पूर्णपणे काम सोडण्याचा प्रयत्न करतो आणि कामं करून द्यायचं. मला अजूनपर्यंत असं तक्रार आली नाही की किंवा आणि काय कामं सातत्यानं लोकांच्या बदल्या हा सातत्यानं मागणं हा एक काम असतो. त्यामुळे काय आता आपल्याला माहीत आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी किती स्ट्रिक्टली वागतात, त्यामुळे काही तसल्या कामं झाले नसतील, त्यामुळं ते कामं झालं नाही असं नाही, प्रत्येक गोष्ट त्यांचं केलं जातं. पालकमंत्री देशमुख फक्त लिंगायत समाजाचीच कामं करतात, इतर समाजाची कामं करत नाहीत अशी शहरात चर्चा आहे. तुम्ही मला बघितलं असताना माझ्याबरोबर किंवा माझ्या गाडीत सातत्यानं कुठलाही लिंगायत समाजाचा कार्यकर्ताही नसतो. मला एखाद्या वेळेस मी लिंगायत आहे म्हणून लिंगायत समाजाचं काम करत असताना त्यांची कामं मी केलो असेल तर काही लिंगायत समाज माझ्या पार्टीशी जुळलं जात असेल तर मला त्याचा अभिमान वाटेल की माझा समाज माझ्या पार्टीबरोबर राहिलं. पण असं नाही की मी लिंगायत समाजाचंच काम करतो किंवा दुसऱ्या समाजाचं. तुम्ही बघितलं तर माझ्याबरोबर सातत्यानं सगळ्या समाजाचे कार्यकर्ते किंवा सगळ्या नेते लोक माझ्याबरोबर असतात. केवळ माझ्या पक्षाचे नाही तर इतर पक्षाचेही नेते माझ्याबरोबर असतात. सर, आपल्याच पक्षातले अक्कलकोटचे माजी आमदार त्यांनी BR कट्ट्यावर म्हणले की पालकमंत्रीच मला त्रास देतात. सिद्धरामप्पा पाटील यांनी सांगितलं. नाही, सिद्धरामप्पा पाटलांनी त्यांचं काय म्हणून सांगितलं मला काय माहीत नाही. पालकमंत्र्यांनी त्रास देण्यासाठी त्यांनी काय आता सध्याला आमदार नाहीत, कुठल्या लोकप्रतिनिधी म्हणून नाही आहेत, पण त्यांनी जे कामं सांगतात ते कामं मी करू शकत नाही. त्यांचं कामं जे सांगतात ते आम्हाला पटत नाहीत, त्यामुळे मी तसले कामं करत नसल्यामुळे त्यांना असं वाटत असेल की मी त्रास देतो. या BR कट्ट्याच्या रंगलेल्या चर्चेमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. आपण पाहत रहा BR कट्टा. Hey youth, don't wait for change. If you want the change, then be the change. Hey youth, don't you wait for change. If you want the change, then be the change. चल youth, अब घर से निकल. 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 ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहताय BR कट्टा. आज आपल्या कट्ट्यावर आलेले आहेत पालकमंत्री विजयकुमार देशमुख. आपण प्रत्येक जनसामान्यातले प्रत्येक प्रश्न त्यांना विचारतोय. ते प्रत्येक प्रश्नांची अतिशय योग्य पद्धतीने उत्तर देताना आपल्याला दिसून येत आहेत. तसेच त्यांनी 2.5 वर्षात केंद्रात आणि राज्यात काय सत्ता आल्यापासून काय सोलापुरात विकास कामं केली जे काँग्रेस आजपर्यंत करू शकलं नाही या प्रश्नांची सुद्धा उत्तरे दिलेली आहेत. आता बोलूयात पुन्हा एकदा मनीष सरांकडे. पालकमंत्री देशमुख समोरच्यांचं ऐकूनच घेत नाहीत, स्वतःच म्हणणं खरं करतात, तर ते खरं आहे का? नाही, असं मला कळत नाही. समोरच्याच आहे मी जास्त ऐकतो असं लोक म्हणतात की सगळ्यांचं ऐकून घेतो. तुम्ही दिवसभर ऑफिसमध्ये बसतो, मी 2 वेळा ऑफिसमध्ये बसतो. लोकांच्या सर्वसामान्य लोकांच्या ज्या अडीअडचणी असतात मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक माणूस कुठलं तरी काम घेऊन येतो असं नाही आहे. कोणाला तरी असं थोडं बहुत किरकोळ काम असतात ज्या फक्त ऐकण्यामुळे किंवा त्याच्याशी बोलण्यामुळेही समाधान असतो. कोणाचे तर रेशन दुकान असते, कोणाला तरी रेशन दुकान आपलं रेशन कार्ड पाहिजे असतं, कोणाला आधार कार्डासाठी शिफारसपत्र पाहिजे असते. अशा किरकोळ गोष्टी असतात ज्या आपण करू शकतो. त्यासाठी मी
त्यासाठी सर्वसामान्य गोरगरीब माझ्या ऑफिसपर्यंत 100 रुपये खर्च करून रिक्षाने किंवा लांबनं चालत आलं तर त्यांना जवळपास 2-4 किलोमीटर बिडी घरकुल आहे त्या एरिया. म्हणून मी त्या लोकांना त्रास होऊ नये यासाठी मी दोन्ही वेळ ऑफिसमध्ये बसतो आणि मी जर का ऑफिसमध्ये गेलो नाही तर मी कुठं असेल तिथनं सह्या करून त्यांच्या त्या कामाची पाठपुरवठा करून मी ते काम करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि माणसाला शेवटी बोललेले फार मोठं समाधान असतो. आरोग्यासंदर्भात अनेक गोष्टी आमच्या इथं प्रश्न घेऊन येत असतात. लोकांनी त्या आरोग्याच्या संदर्भात एक वेगळंच स्टाफ माझ्याकडे आहे की एखादा पेशंट अडचणीत असेल किंवा त्याने आमच्याकडं आला असेल तर त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये किंवा राजीव गांधी याच्यामध्ये कुठल्या हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट करता येईल त्याला ॲडमिट करणं किंवा त्याचं पुढं त्याला निधी मिळवून देण्यापर्यंत काम आम्ही सातत्यानं करत असतो. असं मला कधी असा अनुभव आला नाही की लोकांचं ऐकत नाही. पण मी चुकीचं काही ऐकत नाही. लोकांचं जे खरं आहे किंवा जे योग्य आहे जे मी काम करू शकतो माझ्या लायकीचं काम आहे ते मी काम करतो. ह्या व्यतिरिक्त लोकांचं मी महानगरपालिकेचंही काम सातत्यानं आमच्या आता ऑफिसमधनं होत असतंय किंवा जिथं आमचे नगरसेवक नाहीत तिथल्या लोकांचं आम्ही सातत्यानं तिथं त्या भागातील महानगरपालिकेचंही काम करण्याचा प्रयत्न करतो. या असं अनेक गोष्टी आहेत की त्या आम्ही त्या भागातल्या मी करण्याचा त्या प्रयत्न करत असताना कुणाचंही मला असं वाटलं नाही की बाबा मी कुणाचं ऐकलो नाही असं. नाही मला तुम्ही जनतेचं ऐकून घेताच परंतु पक्षातील लोकांचं म्हणणं आहे की आमचं ऐकत नाहीत पक्षात तुम्ही तुमचंच खरं करता. मी सांगितले मला जे योग्य वाटतं मी काम करतो. मी शेवटी पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करत असताना मला पूर्णपणे अनुभव आहे पक्षात कोण कार्यकर्ता कसा आहे कोण नेता काय सांगत असतंय. त्यामुळे त्या अनुभवावरनं मी असं नाही की पक्षात कोणाचं नुकसान करण्यासाठी काम करतो किंवा पक्ष वाढवण्यासाठी मी अनेक वर्षांनी मी प्रयत्न करतो. पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असताना काही लोकांना वाटतंय की आमचं ऐकत नाही किंवा माझं ऐकलं जात नाही. त्यांनी त्याचा विचार करायला पाहिजे ज्यांना असं वाटतंय की मी हे काय माझ्या स्वार्थासाठी करत नाही. मी शेवटी पक्षाचं आणि पक्षातल्या कार्यकर्त्यासाठी काम करत असतो. आपण मालक काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता की काँग्रेसचे काही नगरसेवक हे भाजपमध्ये येणार आहेत पण ते नगरसेवक अद्यापर्यंत आलेले नाहीत किंवा जे येणार आहेत त्यांची नावं जाहीर करा किंवा तुम्ही माफी मागा असं आव्हान तुम्हाला काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी दिलेलं आहे. काय सांगाल? सुधीर खरटमल शहराध्यक्ष काय बोलते त्याच्याकडे लक्ष देऊ नका. महानगरपालिकेमध्ये ज्या लोकांनी माझ्याकडे घाट आजपर्यंत घालत आहेत पण त्याला आम्ही घ्यायला स्वीकार नाही असं मी तुम्हाला त्यावेळी सांगितलं. कारण त्यांना लोकांनी आता ओवाळून फेकलेलं आहे किंवा त्याने लोकांनी त्यांच्या पसंतीतनं उतरले लोक आहेत. गेल्या अनेक वर्षापासून महानगरपालिकेमध्ये कुणाची सत्ता आहे आणि कसं कारभार चाललाय आणि किती भ्रष्टाचार आहे हे तुम्हाला माहीत आहे. पुन्हा एकदा त्याच लोकांना आमच्या पक्षात आणायचं आणि आम्ही तिकीट द्यायचं आणि त्यांचं आम्ही मतं टाका म्हणून त्यांना स्टेजवर घेऊन त्यांना लोकांसमोर जायचं हा फार चुकीचा होणार आहे. लोकांनी ते स्वीकारणार नाहीत. कारण शेवटी हा लोकप्रतिनिधी आपण निवडलं असलं तरी शेवटी त्याला लोकांसमोर मतं मागायला लोकांसमोर घेऊन जायचं असतो. त्यामुळं आम्ही त्या लोकांना घेऊ शकत नाही. त्यामुळे असं सुधीर खरटमल काय म्हणतात त्याच्याकडे मी लक्ष देत नसतो. एक आगामी महापालिका निवडणुकीमध्ये आपली सेना भाजपची युती होणार का? आगामी महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेनेची युती होणार असं आम्ही ठामपणे प्रत्येक वेळी सांगतो आणि त्या अनुषंगाने थोडं बहुत दोघांचंही चर्चा सुरू आहे. आमचे पदाधिकारी जाऊन त्यांना भेटत आहेत. त्यांनी तरी मला असं वाटतं की दोघांचंही युती होईल. जागा कमी जास्त होतील खरं आहे कारण आता भारतीय जनता पक्षाचे 2 आमदार या शहरात आहेत खासदार आहेत. त्या अनुषंगाने आम्हाला थोडं जागा जास्त मागत आहोत. मला असं वाटतं की शिवसेनेने त्याचा विचार करून आम्हाला ती जागा त्या आमच्या म्हणण्याप्रमाणे देतील आणि ही युती होणार आहे. पण सेना भाजप युतीला आतून देशमुखच विरोध करतायत असं सेना भाजपातील कार्यकर्ते बोलतात. कुठले देशमुख करतात मला माहिती नाही. पालकमंत्री देशमुख पालकमंत्री देशमुख विरोध करतात. नाही भारतीय जनता पक्षाच्या मी सांगितलं ना 2 आमदार 1 खासदार असल्यामुळं मी विरोध करत नाही की आम्ही जागा वाढवून मागतो आणि माझे शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांशी माझे चांगले संबंध आहेत. तुम्हाला माहीत आहे शहर उत्तरच्या निवडणुकीत माझ्या विरुद्ध शिवसेना उभारलं तरी त्यांना किती मतं मिळाले आणि मला किती मतं मिळाले आणि त्यांचे नेते लोक कुणाबरोबर होते हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे मी विरोध करत नाही
कारण कार्यकर्ता हा शेवटी आमचा असू द्या, आम्ही युतीतले कार्यकर्ते आहेत, गेले 25 वर्ष झालं आमची दोस्ती आहे आणि त्यामुळे त्यांचाही कार्यकर्ते आणि आमच्या कार्यकर्ते सोबत घेऊन जाणं माझं काम आहे आणि मी ते काम करत आहे. सर, डॉक्टर किरण देशमुख यांना तुम्ही महापालिका निवडणुकीमध्ये उतरणार आता? डॉक्टर किरण देशमुख आता सध्याला तर तो, मला असं वाटत होतं की त्यांनी सामाजिक काम करत असताना केवळ हा नगरसेवक होणं किंवा आमदार होणं हा एकच काम लोकांची सेवा करू शकतो असं नाही आहे. अनेक मार्ग आहेत, पण त्यातलं त्यांनी डॉक्टर होल्याने लोकांची सेवा करावं असं मला वाटतंय. त्यामुळं त्यांनी जेव्हा आता MDची परीक्षा संपून आल्या, त्यांनी माझी सून, मी त्यांना म्हणले की तुम्ही सिव्हिल हॉस्पिटल जॉईन करा, कारण तिथं सर्वसामान्य गोरगरीब लोक फार येतात आणि त्यामुळे ते दोघंही सिव्हिल हॉस्पिटलला आता सध्याला जॉईन झालेले आहेत आणि तिथं त्या आता सध्याला तिथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून नोकरी करतात. आता लोकांची मान्यता असेल किंवा ज्या नगरसेवकांना त्यांनी तिकीट मागतात त्या नगरसेवकांनी जर करता होकार देत असेल, यांना इच्छा असेल तर तो येईल. मी त्याला म्हणणार नाही की तू इकडे ये तिकडे ये, त्याच्या मनातलं त्याची इच्छा किंवा त्या नगरसेवक, कारण तिथले नगरसेवक मला जवळपास 3-3 वेळा निवडून येण्यासाठी माझ्या पाठीमागे राहिले, माझ्या पाठीमागे खंबीरपणे काम केलं, माझ्यासोबत काम केलं. त्यांना मी डावलून माझ्या मुलाला का तिकीट देऊ शकत नाही आणि त्याला जर करता त्या नगरसेवकाला वाटलं की माझ्या इथं तुमचं डॉक्टर उभा राहावं तर ते उभा राहील. यंदाचा महापौर हा भाजपचा असेल? आम्ही गेले 2-2.5 वर्ष ज्या काम केलेलं आहे किंवा अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षामध्ये एक विरोधक म्हणून आम्ही जेव्हा काम करतो, भारतीय जनता पक्षामध्ये काम करत असताना विरोधकाची एक भूमिका आम्ही चांगल्या प्रकारे तिथं वटवलेली आहेत आमच्या सगळ्या नगरसेवकांनी. आणि आत्ता 2-2.5 वर्षात ज्या केंद्रात सत्ता आले, राज्यात सत्ता आलं आणि ती सत्ता केवळ लोकांनी तिथल्या चाललेल्या भ्रष्टाचारामुळेच लोकांनी ते परिवर्तन घडवून आणलं आणि गेले 40 वर्ष झाले या महानगरपालिकेत ह्या गोष्टी आपल्याला सगळ्याला माहीत आहे किती मोठा भ्रष्टाचार या महानगरपालिकेत आहे. तरी या लोकांनी त्या कंटाळलेल्या आहेत आणि आम्ही गेलेल्या 2-2.5 वर्षाचा ह्या सोलापूर शहराचं, या जिल्ह्यासाठी विकासाचं जे काम आहेत, आम्ही या सोलापूर शहरासाठी अनेक कोट्यवधी रुपयाचे निधी आणल्या. नागरी दलित वस्ती सुधारण्यासाठी जवळपास 5 कोटी रुपयाचा आता निधी आणलेला आहेत आणि सोलापूर शहराच्या अल्पसंख्याक बहुमल क्षेत्रासाठी जवळपास 2 कोटी रुपयाचा निधी आता सध्याला मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. तसंच या सोलापूर वैशिष्ट्यपूर्ण कामाच्या योजनेअंतर्गत जवळपास 9,35,00,000 रुपयाचे निधी आणलं, त्याचे कामं जे आता सुरू आहेत. सोलापूर जिल्हा महामार्ग, राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गासाठी 19 कोटी रुपयाचा आम्ही इथं निधी आणलेला आहे. असं कोट्यवधी रुपयाची निधी गेल्या अनेक वर्षापासून आपण बघत होतो. त्या या सोलापूर शहरात विकास कुठं आहे असं म्हणत होते. एकीकडे आपण सोलापूर शहरात न चाललं तर धुराळा उडत होता, आपण खेडेगावात आले की किंवा सोलापुरात आलो असं वाटत होतं. पण आज तुम्ही माझ्या मतदारसंघात तर किमान मी सांगू इच्छितो की माझ्या मतदारसंघात गेलं तर मी सातत्यानं मी या सोलापूर शहरातल्या लोकांना मूलभूत सुविधा ज्या असतात, पिण्याचं पाणी असू दे, ड्रेनेजचा प्रश्न असू दे किंवा त्यांना रस्ते या सोडविण्याचा प्रयत्न आहे. त्यांना आरोग्याची सुविधा पाहिजे. अनेक वर्ष झालं बेडी घरकुल होऊन किंवा शेळगी भाग होऊन किंवा त्या तिकडच्या भागातलं जवळपास 1,00,000 लोक त्या सगळ्या भागात राहतात, पण तिथं कुठले प्रसूतिगृह नाही आहे, एखादा साधा महानगरपालिकेचा दवाखाना नाही आहे. पण मी गेल्या 2 महिने झाले या महानगरपालिकेच्या आयुक्तांना मागं लागलेलं आहे की तिथं जागा आपण महानगरपालिकेने एक जागा काढावं आणि तिथं लवकरात लवकर प्रसूतिगृह आणि दवाखाना व्हावं, यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न आहे. आणि अनेक नवीन योजना आम्ही ज्या महाराष्ट्र शासनाने योजना जाहीर करतात ते प्रथम सोलापूरला मिळवण्याचा आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आहोत. या विकासाचं काम बघितलं असताना जनता आमच्याबरोबर राहील आणि आम्ही मी केलेलं किंवा माझ्या पक्षाने केलेलं गेल्या अनेक वर्षापासून काम आणि एक आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या भ्रष्टाचार ज्या विरहित जे सरकार आजपर्यंत 2-2.5 वर्ष चालवलं आहे, एक गतिमान सरकार म्हणून जे काम आहे त्या कामाकडे बघितलं तर मग जनता आमच्याबरोबर राहील असं मला वाटतं. हे होते आपल्यासोबत BR कट्ट्यावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख. घरकुलमधील गॅसस्फोट प्रकरण असू दे किंवा सिद्धेश्वर मंदिरातील यात्रा असू दे, प्रत्येकाच्या सुखदुःखात जनसामान्यात मिसळणारे हे आपले पालकमंत्री आहेत. अतिशय दिलखुलासपणे त्यांनी आपल्याशी गप्पा मारलेल्या आहेत आणि जरी त्यांनी आपल्या मुलाबद्दल राजकारणात मुलानं येऊ नये असं जरी वक्तव्य केलेलं असलं, समाजसेवा करावी असं जरी म्हणलेलं असलं, तरी थोडा तरी मनातून असं वाटत असेल की आपल्या मुलानं सुद्धा उमेदवारी घ्यावी आणि या ठिकाणी या पुढील वाटचालीस महापालिका
महापालिका निवडणुकीसाठी भाजपाला आणि पालकमंत्री साहेबांना आमच्याकडून शुभेच्छा. आपण BR कट्ट्यामध्ये आलात, दिलखुलासपणे संवाद साधलात, सर्वसामान्यांचे प्रश्नांची उत्तर दिलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आज या ठिकाणी BR कट्ट्यामध्ये इथेच थांबूयात. आपण पाहत रहा BR कट्टा, BR न्यूज.